आता बातमी पंढरपुरातनं. पंढरपुरामध्ये हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. सरत्या वर्षात निरोप देण्यासाठी कुठल्याही समुद्रकिनारी, पब, बार्समध्ये न जाता भाविकांनी नव्या वर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाचा निरोप देण्यासाठी मंदिरात गर्दी केली आहे. पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी गर्दी केलेली आहे. सकाळपासूनच विठ्ठल मंदिर परिसरामध्ये गर्दी झाली आहे. आज विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी किमान 4 ते 5 तासांचा कालावधी लागतोय, तर मुखदर्शनासाठी 1 तासाचा कालावधी लागतोय. चंद्रकांत पसारे, मी कोल्हापूर जिल्ह्यातून कागल या गावातून आलोय. आता बघायला गेलं तर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी म्हणजे सरतं वर्ष आणि येणारा नवीन वर्ष. आजची तरुणाई बघायला गेली तर 31 डिसेंबर रोजी पार्ट्या किंवा बार, हॉटेल्स या ठिकाणी जाऊन मोठ्या उत्साहात दारू पिऊन साजरा करतात. पण आपल्या त्या संस्कृतीत हे आपल्या संस्कृती बसत नाही. म्हणून संस्कृती जपण्यासाठी आणि आपली हिंदू धर्म वाचवण्यासाठी आम्ही गेले 4 ते 5 वर्ष झाली 31 डिसेंबरला श्री विठ्ठल रखुमाई दर्शन, त्यानंतर आम्ही तुळजापूरचं दर्शन, तुळजाभवानीचे दर्शन आणि त्यानंतर 2 दिवस पुढे अक्कलकोटचं दर्शन घेऊन तिथं मुक्काम 2 दिवस राहून मगच आम्ही आमच्या घरी परत प्रयाण होतो.